प्रत्येक भुजा भुजा एक भुजा दिली म्हणजे सर्व भुजा सारख्या, सर्व भुजा म्हणजे सर्व भुजा सारख्या. क्षेत्रफळ काय असतं भुजेचा वर्ग, बाजू वर्ग म्हणतो ना आपण, बाजू वर्ग किंवा एक गुणिले एक असं. भुजा 15 आहे, 15चा वर्ग किती झाला सेंटीमीटर म्हणून हे सेंटीमीटर स्क्वेअर. समजलं? त्यात अडचण आहे कोणाला? मला पहिल्यांदा बघता असं नाही, कारण याची लांबी रुंदीला रुंदी जर केली तर लांबी रुंदी सारखीच आहे ना, म्हणून ते 15 गुणिले 15 तेच येते ते भुजेचा वर्ग. नंतर कर्ण काय असतो, कर्ण कर्ण तुम्हाला एक शॉर्टकट मध्ये दिला होता बघा. कर्ण म्हणजे डायगोनल बरोबर काय असतो √2a असा असतो. फॉर्म्युला लिहून दिला होता तुम्हाला √2. किती आला तर ए किती आहे 15. एक तर हे उत्तर असेल. पॉईंट मध्ये जर असतं तर तुम्हाला सांगितलेलं आहे की 15 √2 म्हणजे किती 1.4 असा असतो. मला ना √2 म्हणजे किती 1.4. जर सोडवलेलं असलं ऑप्शन मध्ये हे असलं तर हे टिक करायचं, किंवा मग पॉईंट मध्ये असलं हे सोडवायचं. 15 × 15 आपल्याला एक 15 × 7 61 1 6 15 × 15 6 21 दोन नंतर होतो ना पॉईंट 21.15 सेंटीमीटर, कारण डायगोनल लांबी असते. त्यानंतर परिमिती किती असते हे सगळे बेरीज किती आली परिमिती, परिमिती किती आली. हा सोपा प्रश्न आहे की इतका हे फक्त तीन फॉर्म्युले महत्वाचे. आता आपण एका समभुज चौकोनाचा कर्ण 4 √2 सेंटीमीटर आहे. जर अशा समभुज चौकोनाच्या कर्णाची लांबी किती असेल ज्याचे क्षेत्रफळ पहिल्या चौकोनाच्या दुप्पट असेल.
प्रश्न व्यवस्थित लिहा. दोन सेंटीमीटर अशा समभुजामध्ये कर्णाची चौकोनाच्या दुप्पट ऑप्शन लिहून घ्या. 8 सेंटीमीटर 8√2 16 12 सगळं सेंटीमीटर. अरे वो काय वही आहे तुझी. एका समभुज चौकोनाचा कर्ण 4 सेंटीमीटर आहे. कर्ण दिलेला आहे आणि काय कर्ण चौकोन त्याचा कर्ण आहे 4√2 सेंटीमीटर. असा एक चौकोन आहे अजून दुसरा तो मोठा आहे आपल्याला. अशा समभुज चौकोनाच्या कर्णाची लांबी किती असेल याचे क्षेत्रफळ पहिल्या चौकोनाच्या दुप्पट असेल. चौकोन आता हा याच्यापेक्षा साईजनं दुप्पट आहे. साईजनं दुप्पट आहे तर याची लांबी किती असेल. आता बघा क्षेत्रफळ दुप्पट झालं. क्षेत्रफळ दुप्पट झालं याचा अर्थ समजा 5 भुजा असलेला एक चौकोन आहे आणि 10 भुजा असलेला एक चौकोन आहे. तर याचं क्षेत्रफळ याचं दुप्पट असेल. इथे तर कर्ण आहे. कर्ण भुजेचा जर असं 4 तर मग कर्णाचं काय पण कर्ण दिला म्हणजे डी दिला आणि विचारलं काय इथला डी मोठा इथला विचारला दिला. आता तो काय म्हणतोय की यापेक्षा हा जो आहे हा याचं क्षेत्रफळ जास्त आहे. जर मला कर्णाच्या स्वरूपात क्षेत्रफळ दाखवायचं असलं कर्णाच्या स्वरूपात तर कसं दाखवता येतं. फॉर्म्युला लिहिला 1/2 डी वर्ग असा फॉर्म्युला लिहिला तुम्ही. 1/2 डी वर्ग हा फॉर्म्युला लिहिलाय ना प्रत्येकाने. ए वर्ग जर लिहिला तर तो बाजूच्या स्वरूपामध्ये बाजूचा वर्ग म्हणजे क्षेत्रफळ. आणि जर कर्ण दिलेला असेल तर कर्ण दोघी सारखेच असतात ना. एक या दोघी डी गुणिले डी म्हणजे डी स्क्वेअर 1/2 डी स्क्वेअर हे झालं क्षेत्रफळ. याच्यावरनं डी स्क्वेअर डी काढता येईल आपल्याला पण याच्या कंपॅरिझनला काय त्याचं क्षेत्रफळ किती आहे मग ते माहिती नाही. याचं क्षेत्रफळ याच्या दुप्पट आहे. याचं किती आहे याचं क्षेत्रफळ कसं काढता येईल. तर याचा कर्ण दिलेला आहे डी दिलेला आहे. याचं क्षेत्रफळ 1/2 डी चा वर्ग हा डी दिलेला आहे 4√2 चा वर्ग हा दिलेला आहे. हे पहिल्या मग किती येईल ते बघा 1/2 4चा वर्ग किती होईल 16 √2 चा वर्ग 2 गेला. हे 4√2 म्हणजे 4 गुणिले √2 आहे. मग हे तुम्हाला माहिती आहे कसं सोडवलं. 2 गेला 2 म्हणजे 16 सेंटीमीटर स्क्वेअर. आता याचं क्षेत्रफळ 16 सेंटीमीटर असेल तर ज्याचा कर्ण आपल्याला काढायचं आहे त्याचं क्षेत्रफळ किती असेल दिलंय तिथे किती आहे दुप्पट म्हणजे किती असेल याचं जर 16 आहे तर त्याचं किती 32. मग आपण इथे कम्पेअर करू. याचं कर्ण वेगळं आहे याचं क्षेत्रफळ वेगळं 32 का आले कारण हा दुप्पट आहे. लिहून गेला 1/2 तो 1/2 2 तिकडे गेला म्हणजे डी स्क्वेअर 32 गुणिले 2 किती आले 64
डी बरोबर किती किती आला डी बरोबर 8. प्रश्न समजला असेल. एक चौकोन दिलाय आणि दुसरा जो दिलाय दुसरा आपल्याला बाजूवर बाजू असा बघ कर्णावर रूट 2 असतो आणि याची बाजू माहिती आहे आपल्याला याची बाजू माहिती नाही आपल्याला. मग आपण काय करू की डायरेक्ट कर्णाचा आणि क्षेत्रफळाचा संबंध होईल कारण याचा क्षेत्रफळ याच्या दुप्पट आहे याचं दुप्पट क्षेत्रफळ करता येईल आपल्याला याच्याकडून. मग क्षेत्रफळाच्या फॉर्म्युला टाकलो आपण डायरेक्ट डायरेक्ट कर्ण निघतो. एका सममितीय चौकोनाचा कर्ण 10√2 आहे. त्याचे क्षेत्रफळ किती? म्हणजे चौकोनाचा बघा बाजू दिली बाजूचा वर्ग आणि हा किती कर्ण दिलेला काय असते सूत्र आपलं क्षेत्रफळ बरोबर मग भुजा चौकोनाचं क्षेत्रफळ बाजू वर्ग असते आणि दुसरं काय असते 1/2 कर्णचा वर्ग म्हणजे डी वर्ग लिहिला होता ना पण तो 1/2 डी वर्ग 1/2 कर्ण किती दिलेला आहे 10√2 चा वर्ग 1/2 10चा वर्ग 100 गुणिला √2 चा वर्ग 2 2 गेला 2 गेला गेला नंतर 100. आता हा जो दिला होता 10√2 एवढंच म्हटलंय म्हणजे याचं उत्तर 100 आहे. त्याने म्हटलं सेंटीमीटर आहे हा सेंटीमीटर स्क्वेअर आहे त्याने म्हटलं मीटर आहे हा मीटर स्क्वेअर आहे. युनिट दिलेलं नाही मग एक जे असेल ते संख्येत लिहा फक्त लक्षात युनिट जर नसलं तर डायरेक्ट दिलं तरी
भुजाकृती रुपये 160 प्रति हेक्टर या दराने कापणीचा एकूण खर्च रुपये 1440 आहे. या शेताच्या चारी बाजूने रुपये 7.5 प्रति मीटर या दराने कुंपण करायचा. एकूण खर्च किती येईल? बघतील आपण. 9,000 एका समभुजाकृती शेतातील रुपये 160 प्रति हेक्टरच्या दराने खर्च रुपये 1440 आहे. या शेताच्या चारी बाजूने 750 प्रति मीटर कुंपण करायचा एकूण खर्च. याच्यात वेगवेगळे कन्सेप्ट क्लिअर होते. असं शेत आहे समजा चौकोन. समभुजाकृती म्हणजे समभुज चौकोन सर्व बाजू सारख्या आहेत. त्याच्या सर्व बाजू सारख्या आहेत. किती आहे त्याची बाजू माहिती नाही आपल्याला. बाजू वगैरे की याचा खर्च प्रति हेक्टरचा किती येतो? 160 रुपये प्रति हेक्टर. आणि किती आलाय खर्च? 1440. म्हणजे किती हेक्टर तुम्हाला मला सांगितलं होतं की एकूण खर्च लिहायचा. एकूण खर्च कुठलाही एकूण किंमत एकूण सगळा जो असतो ते लिहायचा आणि एकाचं लिहायचं म्हणजे प्रति जे ते लिहायचं. म्हणजे काय मिळतं? ते किती आहे ते मिळतं. काय किती मिळतं? तर ते वस्तू बद्दल आहे, हेक्टर बद्दल आहे, मीटर स्क्वेअर बद्दल आहे, कशाबद्दल आहे ते मिळतं. म्हणजे इथे काय एकूण खर्च किती आलाय? 1440. एकाचा किती खर्च आहे? 160 प्रति हेक्टर. म्हणजे एका हेक्टर साठी 160 रुपये. तर 1440 मध्ये किती हेक्टर असं म्हणता येईल ना आपल्याला. हे बघा 160 मध्ये 1 हेक्टर प्रति हेक्टर म्हणजे किती? 1 हेक्टर. तर 1440 मध्ये किती हेक्टर माहिती आहे का आपल्याला? हा एक इकडे आला काय नाही आला काही फरक पडत नाही. आपण असं लिहितो किती हेक्टर झालं टोटल. हा गेला
16 9 हेक्टर झाले. शेत किती येते 9 हेक्टर. टोटल खर्च आपण 1,000 म्हणजे किती हेक्टर किती हेक्टर 9 हेक्टर म्हणजे शेत किती आहे 9 हेक्टर. आता तुम्हाला माहिती आहे हेक्टर मध्ये येताना आपण काही ठिकाणी गुंठ्यामध्ये खरेदी विक्री होते, काही ठिकाणी एकर मध्ये होते, काही ठिकाणी हेक्टर मध्ये होते. सरकारी हिशोब हेक्टरचा असतो. हे माहिती तुम्हाला हेक्टर प्रति हेक्टर ते हेक्टर किती असतं. एक हेक्टर म्हणजे किती मीटर मध्ये काढायचं आपल्याला. मीटर मध्ये एकर मध्ये म्हटलं तर तुम्ही 2.54 अडीच एकर म्हणतो आपण त्याला. 2.5 एकर पर्यंत असतं ते लावायचं आणि आपल्याला हिशोब. आपल्याला काय करायचंय की 1 हेक्टर म्हणजे मीटर स्क्वेअर मध्ये किती येते ते पाठ करा डायरेक्ट. 1 हेक्टर म्हणजे किती जमीन असते. तर जर एक हे शेत आहे ना असा 100 मीटर आडवं आणि 100 मीटर उभं, 100 बाय 100, 100 बाय 100 मीटर आणि 100 मीटर. तुम्ही रनिंग करताना 100 मीटरची आखणी केली असेल ना, ते अशी 100 मीटर करा ना, अशी करा तो चौकोन तयार करा. तो झाला 1 हेक्टर. तो झाला 1 हेक्टर. 100 मीटर बाय 100 मीटर म्हणजे 1 हेक्टर लिहून घ्या. 100 मीटर बाय 100 मीटर बरोबर 1 हेक्टर. म्हणजे किती तर 100 गुणिले 100 म्हणजे 10,000. 10,000 मीटर स्क्वेअर म्हणजे 1 हेक्टर. 10,000 म्हणजे 100 मीटर आणि 100 मीटर. आता बघा हे शेत 9 हेक्टर आहे. 9 1 हेक्टर म्हणजे 10,000. 9 हेक्टर म्हणजे किती होती 9 गुणिले 10,000 मीटर स्क्वेअर. म्हणजे याचं क्षेत्रफळ किती आलं 9 गुणिले 10,000 म्हणजे 90,000. 9 गुणिले 10,000 म्हणजे किती 90,000. किती आले ते मीटर स्क्वेअर. कुठून आलं समजलं नाही. 9 हेक्टर आहे ना ते 9 हेक्टर किती मीटर. कारण बघा इथे खर्च विचारलाय आपण प्रति मीटर एका एका मीटरचा खर्च दिलाय. तर हे टोटल किती मीटर आहे ते काढावं लागेल आणि त्याचा खर्च किती. मग आता हे 90,000 मीटर काय झालं. हा झाला एरिया झाला त्याचा. या शेताचा काय झाला क्षेत्रफळ झाला. आता आपल्याला कुंपण टाकायचं. काय करायचंय कुंपण शेताच्या चारही बाजूने. आता आपण आतापर्यंत कुठे आले फक्त शेताचं क्षेत्रफळ काढला समजला. आता कुंपण टाकायचं. एक साधं लक्षात घ्या. पूर्ण प्रश्न वाचल्यावर इथे जर म्हटलं किती खर्च येईल तर शेताच्या चारही बाजूने आपल्याला कुंपण टाकायचंय. कुंपण कसं टाकलं शेतामध्ये असतं का डायरेक्ट पूर्ण फक्त काठाने असतं. म्हणजे कुठे असेल ते या इथे या काठावर असेल. काठावर असेल म्हणजे त्या चौकोनाच्या कशावर असेल क्षेत्रफळावर असेल की परिमितीवर असेल. कशावर असेल कुंपण परिमितीवर असेल. म्हणजे हे त्याच्या बाजू झाल्या ना. कुंपण याच्यावर बसणार आहे ना सीधे इथं याच्यावर बसणार आहे पूर्ण. मग परिमिती माहिती पाहिजे आपल्याला. मग ते किती मीटर आहे हे सगळी जे लांबी आहे किती मीटर आहे बाजूचं माहिती पाहिजे आपल्याला. ही बाजू किती आहे बाजू माहिती आहे का. बाजू कुठून निघेल याचं क्षेत्रफळ माहिती असलं तर. आता क्षेत्रफळ माहिती पडलं आपल्याला 90,000 मीटर स्क्वेअर म्हणजे ए वर्ग बरोबर 90,000 मीटर स्क्वेअर. ए वर्ग म्हणजे मग याला आपण जर ए केला ए अंडर रूट टाकला तर काय हे पाहिजे 4 शून्य 4 पैकी 1 शून्य 2 शून्य येते. 2 शून्यापैकी 1 येतो पाहिजे. मागे शिकले आपण 2 महिन्या पहिले शिकले होते आपण ते. 9चा कोण येईल बाहेर 9 गुणिले 10,000 होते ते 9 गुणिले 10,000 10,000चे 2 शून्य आले. 9चा कोण येईल बाहेर कोणाचा वर्ग आहे 9. हे 9 कोणाचा वर्ग आहे तीनाचा आहे ना. झोपले का. ए बरोबर 300 म्हणजे याची भुजा किती आली 300 मीटर. ही एक भुजा 300 मीटर आहे. पूर्ण परिमाण किती आलं मग ते परिमिती किती आली 300 300 300 300 300 1200 मीटर. 1200 मीटर परिमिती झाली. म्हणजे हे 100 बाय 100 हेक्टर आहे.
परिमिती किती आली ते 1200 मीटर. आता एका मीटरला 7.5 रुपये, तर 1200 मीटरला किती ते काढावं लागेल आपल्याला. प्रति मीटरला 7.5 आहे ना, 1200 ला किती, तर डायरेक्ट करा 1200 गुणिला एक 5 रुपयाचं चॉकलेट आहे तर 50 चॉकलेट कितीच्या 50 गुणिले 5 करू ना आपण. तसं एका मीटरला 7.5 रुपये, तर 1200 मीटरला किती, मग हे करा, पायाला एक शून्य देऊन दिला, आता आला तो 75. बघू ना, याने गुंतून घ्या, शून्य टाका, शून्य ठेवून दिला, 12 म्हणजे 60ची शून्य, त्याला 7, 12 झाले 84 आणि 7 त्याला खर्च. एक हेक्टर म्हणजे किती माप असतं, किती मीटर स्क्वेअर असतं, ते पाठ करून टाका डायरेक्ट, 100 मीटर बाय 100 मीटर. जनरल नॉलेज आणि प्रति हेक्टरला एकदा एक प्रश्न विचारला होता पोलीस भरतीचाच होता, 1 मीटर स्क्वेअर म्हणजे किती सेंटीमीटर स्क्वेअर, 1 मीटर स्क्वेअर म्हणजे किती सेंटीमीटर स्क्वेअर, किती सेंटीमीटर, 1 मीटर स्क्वेअर म्हणजे काय असेल, 1 मीटर गुणिले 1 मीटर असं असेल, 1 गुणिले 1 आला मीटर, मीटर मीटर स्क्वेअर आला, म्हणजे 1 मीटर स्क्वेअर असा लिहितो 1 मीटर 1 मीटर. सेंटीमीटर स्क्वेअर करायचं आहे, 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर, 10 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. मग सेंटीमीटर गुणिले सेंटीमीटर, सेंटीमीटर स्क्वेअर झाला, 100 गुणिले 100 म्हणजे 2 शून्य 4 शून्य, 1 मीटर स्क्वेअर म्हणजे 10,000 सेंटीमीटर स्क्वेअर. 1 मीटर स्क्वेअर एक हजार, 1,000 गुणिले 1,000, 3 आणि 3 6 शून्य, 6 शून्य म्हणजे 10 लाख, 10 लाख एम स्क्वेअर 1 मीटर स्क्वेअर. समजलं, 1 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे किती एम स्क्वेअर, तर 1 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा होईल 1 सेंटीमीटर गुणिला 1 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर म्हणजे 10 mm, 10 mm गुणिला 10 mm, 10 10 100 म्हणजे 100 mm स्क्वेअर, म्हणजे 1 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे 100 mm स्क्वेअर.
समजलं? तर हे आपल्याला माहिती पाहिजे. हे फिजिक्स मध्ये फिजिक्स भौतिक शास्त्र आणि आपल्या गणित वगैरे इंडियात जा बरं का थोडं. एका बुद्धिबळाच्या बोर्डावर कोण म्हणतो तर संपूर्ण बोर्डाची एक बोर्ड आहे त्याच्यामध्ये चौकोनी असे हे असतात ना ते. त्याने काय दिलं या बोर्डाचं क्षेत्रफळ 400 किलोमीटर म्हणजे पूर्ण बोर्ड जो आहे पूर्ण त्याचं क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग बरोबर 400 असं दिलं ना बाजूचा वर्ग माझं 400
ते याचं काही दिलंय का त्यांनी चौकोन म्हणजे हा इतका वगैरे असं काही दिलंय का? फक्त म्हटलंय की किती चौकोन आहे ते 64. आणि काय दिलंय की याची प्रत्येक जी जाडी आहे म्हणजे चारी बाजूनं बॉर्डर आहे, बॉर्डर अशी असते मला आजूबाजूने पूर्ण त्याची माप किती आहे? दोघीकडनं जर मोजलं तर 3 आहे. समजलं? हे सगळीकडनं जर मोजलं तर 3 सेंटीमीटर जाडी. आता या बोर्डाची प्रत्येक बाजू किती? मग आता बोर्ड आला एवढा मोठा आला तो आता ही झाली बाजू. ही बाजू किती ते विचारली. आता मला ते जे 64 खाते होते ते हिच्यात आहे इथे याच्यामध्ये येते हे चौकोन मधला समजलं. आणि त्याचं क्षेत्रफळ किती दिलेलं आहे? ए स्क्वेअर किती येते? 400 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे तो जो भाग आहे मधला त्याची बाजू करता येईल आपल्याला कारण त्याचं क्षेत्रफळ दिलं आहे ना. जो मधला आहे चौकोन 64 खाते असलेला त्याचं क्षेत्रफळ दिलेलं आहे म्हणजे त्याची बाजू काढता येईल आपल्याला. काढा त्याची बाजू. ए वर्ग बरोबर 400 सेंटीमीटर. ए बरोबर किती? अंडर टाका किती येईल तो? 20. म्हणजे ही बाजू किती आली? 20. ही बाजू किती आली? 20. झालं. आता त्याला त्या बोर्डाचं विचारलंय बोर्डाची बाजू किती आहे? तुम्हाला एक दिलेलं आहे की बॉर्डर 3 सेंटीमीटर आहे. मग किती येईल सांगा? किती येईल? कसं काही येईल? बाकीचा 23 23 नाही 26 बरोबर आहे. आता सगळे जण 23 लिहितील कारण 3 सेंटीमीटर जाडी आहे. अरे पण हे जाडी इकडे येते ना म्हणजे हा 20 आहे बा हा 20 आहे हा 3 आणि हा 3 किती आले? 3 आणि 3 बघा का किती येईल उत्तर? सगळे जण पूर्ण बरोबर आणि शेवटी 23 लिहून येते. समजलं? जो ठिकाण थोडं बघेल त्याला हा हे इथून आणि अशी मोजली तुम्ही ही 20 आहे इकडे 3 सेंटीमीटर आणि इकडे दोघीकडनं जाडी वाढेल ना ती दोघी बाजू किती होऊन जाईल? 20 3 आणि 3 6 26 आहे. आणि त्याचं किती एक जण बिल्डिंगच्या बाजूला असेल त्याला हे सांगितलं ब्लेम करणार तक्रार करतो आपण त्याची ऑब्जेक्शन ते करणार होत पण आपला चुकलं कुठे डायरेक्ट मराठीत लिहा की दोघं बाजूला 3 वाढेल असं असा डिटेल लिहा पुन्हा म्हणजे 23 तो खऱ्या अर्थाने जर त्याला फक्त परत म्हणतो म्हणजे अरे यार तो असं केलं पुढे परत लिहून घ्यायचं चूक लिहून घ्यायची वारंवार बघायची नाही की इथे माझं चुकलं होतं. लक्षात आहे का? दोन समभुजाकृती शेतांपैकी एका शेताचे एक हेक्टर तसेच दुसरे शेत
यांनी जास्त रुंद आहे. या दोघं छेदांच्या क्षेत्रफळातील फरक या दोघं क्षेत्रफळातील फरक आहे. दोन क्षेत्र हे बरोबर आकृती काढा. एका क्षेत्राचं क्षेत्रफळ 1 हेक्टर आहे. 1 हेक्टर म्हणजे तुम्हाला सांगितलं की बाय किती असतं ते 100 मीटर बाय 100 मीटर म्हणजे काय तर एक बाजू 100 मीटर असते. बाजू किती असते 100 मीटर म्हणजे सगळ्या बाजू 100 मीटर असतात 1 हेक्टर म्हणजे क्षेत्रफळ 100 म्हणजे 10,000 मीटर तर डायरेक्ट बाजू मिळेल. आता दुसरं किती आहे दुसरं शेत पहिल्या शेतापेक्षा 1% जास्त आहे रुंद आहे. 1% रुंद म्हणजे याची जर 100 बाजू असेल तर 100चा 1% किती होतो 2 सारखा 1 2 म्हणजे 1 होतो. 100चा 1% 1 असतो तो जास्तीचा आहे. म्हणजे काय तर याच्यामध्ये 100 अधिक 1 जास्त आहे म्हणजे याची बाजू किती आली दुसरीची 101 झाली ना 1%ने जास्त आहे ना त्याची रुंदी जास्त आहे. पण काय जास्त आहे? रुंदी जास्त आहे म्हणजे हा 100 मीटर असेल तर हा 101 मीटर आहे. लक्षात आलं कारण 100 मीटर बाजू दोघीतल्या क्षेत्रफळाचा फरक आहे. क्षेत्रफळ किती 10,000 1 हेक्टर म्हणजे 10,000 मीटर म्हणजे 10,000 मीटर. याचं क्षेत्रफळ किती आहे? बाजूचा वर्ग बाजू किती 101 आली ना त्याची बाजूचा वर्ग करा. किती होतं बघा. 101 गुणिले 101 गुणिले 101 काढा म्हणा 101 एका 101 त्याला 10 101 0 0 10 समजा काय केलं 101 एका 101 असा आला याने गेले म्हणजे हे आजचा ठेवला इकडे ठेवला 10 आजचे राहिले 10 राहिले 101 गुणिले हा 0 आता 0 10 1 0 तिकडे 10 म्हणजे 10 10 अशी 0 आजच्याला 1 101 एका 101 आणि हा 1 2 म्हणजे 102 असं आलं ते करून पाहतो मला जसा गुणाकार करायचा हे 10,201 मीटर स्क्वेअर हा किती 10,000 मीटर स्क्वेअर दोघीमध्ये फरक कितीचा आला कितीचा आला 201 चा आला ना 201 मीटर फरक विचारला
खाली गेलं आहे. एक समभुज आणि त्याच्या कर्णावर काढलेला समभुज चौकोन यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर किती? यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. त्याने म्हटलं काय एक समभुज चौकोन आहे असा सगळ्या बाजू जागा आणि त्याच्या कर्णावर काढलेला चौकोन. कर्ण म्हणजे काय? हा बघा कर्ण आहे तिथं. मग याचा कर्ण जेवढा आहे तेवढा काढलेला असा काढला समजलं. इकडे काढता येईल कुठे काढता येईल हे काढा इकडे काढता येईल असं काढला म्हणजे हा चौकोन आहे आणि त्याचा कर्ण त्याच्यावर काढलेला चौकोन म्हणजे हे सगळे याच्या कर्णाचे एवढे लांबीचे असतील समजलं. हे याची बाजू असेल आणि या दुसरा ची बाजू किती असेल तर याच्या कर्ण एवढी असेल पहिल्या समजलं. असा त्याचा आकृती. तर याचं क्षेत्रफळ आणि याचं क्षेत्रफळ याचं क्षेत्रफळ आणि याचं क्षेत्रफळ म्हणजे जो पहिला होता चौकोन त्याचं क्षेत्रफळ आणि तयार झालेला चौकोन याचं क्षेत्रफळ हे नेहमी एका दोन असतं म्हणजे याच्या क्षेत्रफळापेक्षा याचं क्षेत्रफळ दुप्पट असतं एवढं लक्षात ठेवा. किती असतं? दुप्पट असतं. डायरेक्ट पाठ करा. तुम्ही जर समजा एखादा चौकोन काढला आणि त्याचा कर्ण घेतला आणि त्याचा चौकोन काढला त्याच्यावर त्याच लांबीचा या तर हा जो क्षेत्रफळाने याच्यापेक्षा दुप्पट असेल क्षेत्रफळाने त्याच्यापेक्षा दुप्पट असेल म्हणजे एकाच दोन एक म्हणजे हा एक असेल तर तू दोन असेल. ते आलं कसं आलं कसं आता पहिल्याची बाजू किती आहे? एक. पहिल्याची बाजू किती आहे? एक. दुसऱ्याची बाजू किती आहे? तर याच्या पहिल्याच्या कर्ण एवढी पहिल्याच्या कर्ण एवढी. पहिल्याचा कर्ण किती असेल? पहिल्याची बाजू जर ए असेल तर पहिल्याचा कर्ण किती असेल? सूत्र लिहिलं तुम्ही. कर्ण का असतो? √2a. किती असतो? √2a म्हणजे याच्या बाजूचा √2 असेल. मग आता हा √2a म्हणजे याची सगळ्या बाजू √2a झाल्या ना या बाहेरच्या चौकोनाच्या आणि हा जो होता याची सगळ्या बाजू a यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर विचारलं. त्या पहिल्याचं क्षेत्रफळ किती असेल? बाजूचा वर्ग किती असेल? बाजूचा वर्ग गुणोत्तर. हा जो आता दुसरा चौकोन आहे त्याची बाजू किती आहे? त्याचाही बाजूचा वर्ग असेल क्षेत्रफळ आणि त्याची बाजू किती आहे? √2a आहे ना त्याची बाजू त्याचा वर्ग झालं. इथे किती आहे? ए वर्ग. इथे √2 चा वर्ग म्हणजे 2 ए वर्ग म्हणजे ए वर्ग. हा ए इथला आणि हा ए गेला इथे कोणीच नाही म्हणजे एक आहे आणि इथे कोण उरतात दोन म्हणजे ते एकाच दोन येतात असं येतं. पाठ करून टाकायचं आणि हा जसा तसा खूप वेळा असेल पाठ हे असं
दोन्हीपैकी सत्य काय पहिला ऑप्शन आहे आलेलं आहे. एक समभुज चौकोन आणि यांची परिमिती आणि त्यांचे क्षेत्रफळ ए मीटर स्क्वेअर आणि बी मीटर स्क्वेअर आहे क्षेत्रफळ. तर खालीलपैकी सत्य काय आहे? खालीलपैकी सत्य काय आहे? म्हणजे याच्यापैकी काय आहे? म्हणजे एक वर असते चौकोनाचं क्षेत्रफळ अनुक्रमे नाव मग ए क्षेत्रफळ बी पेक्षा कमी असा पहिला असतो. जर त्यांची तर एचं क्षेत्रफळ इथे काय आणि इथे काय एचं क्षेत्रफळ बरोबर नाही एग्री मानून जा. जर परिमिती समान असेल पाठ करायचं असतं. जर दोघांची परिमिती समान असेल तर कोणाचं क्षेत्रफळ जास्त असतं ते आपण पाठ करू. पण ते आलं कसं ते थोडस समजवतो बघ. समभुज चौकोन आहे. समजा याची बाजू 10 आहे. समजा बाजू 10 आहे म्हणजे परिमिती किती आली सांगा. परिमिती किती आली 40. म्हणजे याची मी परिमिती 40 आहे. आता याची 40 आपण ऍडजस्ट करू. याची आपण ऍडजस्ट करू. समजा मी इकडे 15 घेतलं इकडे 15 घ्यावं लागतं आणि इथे 5 करावं. समजा मी इथे 12 घेतलं इथे 12 घ्यावं लागतं. इथे 8 येते. कुठलंही घ्या कुठलंही. इथे 11 घेतलं इथे 11 इकडे 9 घ्यावं लागतं. लक्षाला कुठलंही घ्या तुम्ही. इथे 5 घ्या मग इथे 5 मग इथे 15 घ्यावं लागेल असं कुठलंही. पण तुम्ही इथे समजा 20 घेतला इथे 20 मग 40 याच्यानं होऊन जाते. म्हणून आपण ते ऍडजस्ट म्हणजे 15 मानलं. समजा आपण 15 मानलं तर हे दुसरी बाजू 15 आली. हे 5 आणि 5 40 झाले ना. याची परिमिती दोघांची समान आहे. आता क्षेत्रफळ कोणाचं जास्त आहे ते बघूया. ए आणि बी दिलेलं नाही चौकोन आणि आहे तसं इथे ए आणि बी अनुक्रम हा एक. आता याचं क्षेत्रफळ जर काढलं तुम्ही चौकोनाचं तर किती भरतं हे किती आलं 100 आणि याचं किती आहे 15 5 75. तुम्ही समजा याला 11 घेतले आणि याला 9 घेतले तर 11 9 99 होईल. मी ते 12 घेतले इथे 8 घेतले तर 12 8 96 होईल. म्हणजे 100च्या कमीच येईल. तुम्ही काहीही घ्या उत्तर 100च्या कमी येईल. आता इथे बीचा किती आला 75 म्हणजे ए मोठा आहे ना बी पेक्षा. म्हणजे चौकोनाचं क्षेत्रफळ समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ आयतापेक्षा जास्त असतं. परिमिती जर दोघांची समान असली तर दोघांचं जर हे माप समान असलं 40 आहे बा आणि इथे पण 40 आहे तर क्षेत्रफळ कोणाचं जास्त असेल चौकोनाचं. म्हणून काही चौकोनाचं मोठं आहे. चौकोनाचं क्षेत्रफळ मोठं आहे. एका समभुज चौकोनाची
8 सेंटीमीटर आहे. तर त्या फॉर्म्युला बघायची. एका समभुज त्रिकोणाची एक बाजू, समभुज त्रिकोण आहे, एक बाजू म्हणजे काय, सगळ्याच बाजू सारख्या असतील ना, सगळ्या बाजू 8 सेंटीमीटर. क्षेत्रफळ विचारलंय, क्षेत्रफळ √3/4 असं असतं क्षेत्रफळ. सूत्र लिहिलं आपण √3/4 a वर्ग. किती येईल ते? √3/4 a वर्ग म्हणजे 8 × 8 64, किंवा असं लिहा 8 × 8 असं, a गुणिले 1 असं लिहिलं तर 4 आहे का, 4 × 8, 8 × 16 किती आलं, 16√3 सेंटीमीटर. हे सेंटीमीटर आहे म्हणजे हे सेंटीमीटर स्क्वेअर. एकतर हे उत्तर येईल, आणि पॉइंट मध्ये जर काढायचं असतं, जर ऑप्शन मध्ये असं उत्तर नाही तर काय येईल, 16. आणि √3चं काय सांगितलं तुम्हाला, लिहून दिलं होतं ना व्हॅल्यू, √3 किती आहे, किती आहे, किती आहे, 1.1. 1.732 असं त्याची व्हॅल्यू असते. 1.7 दिलं चालते, 3 दिलं चालते. चला, 3 किती, 3 48 नंतर त्याला 4 16 7 किती, 16 7 आणि 8 दिलं 4 16 यांचा गुणाकार करा, काही करा, गुणाकार करा. सेंटीमीटर स्क्वेअर 27 किंवा मग 3 किती असते, समभुज त्रिकोणाची ही उंची, बाजू 8 आहे पण उंची किती आहे, बाजू अशी आहे ना त्या त्रिकोणाची, पाया बी 8 आहे, उंची किती आहे, उंची काय असते, √3/2 असं असतं. किती, √3/2 गुणिले a किती 8 आहे, 4 गुणिले 1.73, 4 त्रिक 12 शी 2, त्याला 1, 4 7 28 आणि 1 29, त्याला 2, 4 1 4 आणि 2 6.92 सेंटीमीटर उंची आहे ना ती, सेंटीमीटर 4.
एक समभुज त्रिकोणाची एका समभुज त्रिकोणाची प्रत्येक तर त्याचे रूट 6 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती? मला माहिती आहे रूट 3/4 रूट 3/4 ए किती आला आहे रूट 6 रूट 3 4 रूट 6चा वर्ग 6 बेदुने 4 बेत्री किंवा यांनी जर म्हटलं तर दीड असेल ना ते. समजलं? कळलं काय इथं साधं? ऑप्शन बघत आहे. √3/2 असतो तो, सॉरी रूट 3 आहे ना बरोबर. √3/4 ए स्क्वेअर म्हणजे ए किती दिला √6 आला स्क्वेअर असं आहे. किती दिलं √3 हे 4 हे किती आले √6 झाले ना. बेदुने 4 बेत्री 6 त्याला 3 हे झालं. ऑप्शन 3 √3 असं बघ. एका समभुज त्रिकोणाची उंची √6 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती? तर त्याचे क्षेत्रफळ किती? उंची दिली आता उंची दिली त्या क्षेत्रफळ त्या समभुज त्रिकोणाची उंची दिली. उंची काय असते h आणि क्षेत्रफळ म्हणजे काय असतं √3/4 असं असतं आपलं क्षेत्रफळ. ए दिलाय का आपल्याला डायरेक्ट नाही, उंची दिली. उंची दिली किती येते √6 सेंटीमीटर. पण उंची किती असते तर √3/2 ए म्हणजे असा एचच्या ऐवजी काय लिहिते उंचीच्या ऐवजी असं लिहिते. आणि याच्यावरून एची किंमत काढायची. एची किंमत निघाली की यामध्ये टाकू आपण ते.
क्षेत्रफळ काढायचं तर आपल्याला बाजू माहिती पाहिजे, पण बाजू डायरेक्ट दिलेली नाहीये, त्याने उंची दिलेली आहे. उंची बरोबर √6 सेंटीमीटर आहे. उंचीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की उंची काय आहे? 3/2 ए. असं लिहिलं तर याच्यावर ए काढता येईल, मग याच्यात किंमत टाकू. पहिले इथून ए काढा. ए बरोबर काय? ए √6 दोन्हीकडे दोन्हीला जाईल छेद √3 आलंय. आता ए बरोबर हे झालं. आता अशी अशी किंमत तुम्ही त्याच्यात टाकली तरी चालेल. समजलं कसं? √3/4 याची किंमत किती आली? √6 गुणिला 2/√3. इथे सोडता येते बरं काय? √6/√3 म्हणजे असे असे टाकतात. नाही का 3 गुणे म्हणजे √2 उत्तर येते आणि 2 असं उत्तर येते याचं. हे बरोबर 2√2 ही किंमत टाका किंवा डायरेक्ट टाकलं तुम्ही असं त्याचा स्क्वेअर येतो. हे किती? √3/4 √6चा वर्ग 6 गुणिला 2चा वर्ग 4 छेद √3चा वर्ग 3 असं आलं. इथे बघा 3 आहे का 3 3 गुणे 6 4 4 गेला 2 पूर्ण आहे आणि या √3 2√3 तुम्ही ही किंमत टाकली असती क्षेत्रफळ √3/4 ए स्क्वेअर म्हणजे आहे 2√2 स्क्वेअर किती आला असेल? √3/4 2चा वर्ग 4 2चा वर्ग 4 4 गेले 2√3 तेच उत्तर आलं. कुठलंही टाका तेच उत्तर येणार आहे 2.
उंची एका त्रिकोणाच्या पायाची लांबी 15 सेंटीमीटर. हा त्रिकोण आहे. हा असतो पाया आणि हे असते उंची. पाया किती आहे त्याचा? 15 सेंटीमीटर आणि उंची किती आहे? 12 सेंटीमीटर. समजलं? त्रिकोणाचा पाया दिला आहे, उंची दिली. बाजू वगैरे दिली आहे. आता एक बाजू आहे ना, एक पाया पाया म्हणजे तो समभुज त्रिकोण आहे की कुठल्या असं काही दिलेलं नाही. त्याच्यामुळे सगळे 15-15 येतील असं नाही. समजलं? समभुज त्रिकोण असतं आणि पाया दिलेला असता म्हणजे पाया म्हणजे एक बाजू झाली, बाकीच्या बाजूही 15-15 असतात. ते सगळ्या बाजू दिलेल्या नाही. उंची दिली आणि फक्त उंची दिली आणि पाया दिलाय म्हणजे याच्यावर तो स्थिर आहे ते दिले तर आपल्याला याचं क्षेत्रफळ काढता येईल. कारण त्रिकोणाचं असं त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असतं? हा फॉर्म्युला युनिव्हर्सल फॉर्म्युला 1/2 पाया गुणिला 1/2 पाया गुणिला उंची. आणि हे दुसरं सूत्र आहे. समजलं? कारण पाया गुणिला उंची लांबी गुणिला रुंदी पाया गुणिला उंची. हे त्रिकोण दिलेले दोन आहेत दोन त्रिकोण आहे पहा असा दोन त्रिकोण आहे. हे लांबी गुणिला रुंदी असते पहा लांबी रुंदी याचं बी तेच असते लांबी आणि रुंदीच असते पण हा म्हणून आपण लांबी रुंदी त्याच्यावर पाया गुणिला उंची. हा हे सूत्र कधीतरी तुम्ही ऐकलं असेल. हे ऐकलं असेल तर लिहून घ्या की असंही क्षेत्रफळ असतं. मग याचं क्षेत्रफळ किती येईल सांग? 1/2 पाया किती आहे 15 उंची किती आहे 12 बेस 12 15 सर 90 सेंटीमीटर स्क्वेअर आलं याचं क्षेत्रफळ 90 सेंटीमीटर स्क्वेअर झालं. आता दुसरा जो त्रिकोण आहे दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट आहे म्हणजे पहिल्या त्रिकोणापेक्षा दुप्पट आहे म्हणजे याचं क्षेत्रफळ किती आलं याचं 90 येतं याचं झालं 180 सेंटीमीटर स्क्वेअर झालं. आता याच्यामध्ये पाया किती तुझा उंची किती आहे विचारते
क्षेत्रफळ याचं 180 कुठून आलं तर दिलंय की याच्यापेक्षा दुसरा जो आहे तो दुप्पट आहे. याचं 90 काढलं आपण, त्याचं किती होईल? 180 झालं. त्याची उंची काढायची, त्याच्यासाठी तेच सूत्र आहे 1/2 पाया गुणिले उंची, म्हणजे याचं क्षेत्रफळ काय? 1/2 पाया गुणिले उंची. एक क्षेत्रफळ किती येतं? 180. 1/2 पाया किती? 20. उंची किती? याच्या नंतर एच इथेच ठेवलं. अमेरिकन दे 20. 10 इकडे आले म्हणजे 180 चे 10 होते. एच इकडेच राहतो. बरोबर ना? आणि इकडे तिकडे फक्त व्हॅल्यू टाकायची, लिहून घ्यायची किती. मला नॉलेज आहे, जनरल नॉलेज विचारलं जाऊ शकतं. हिस्ट्रीच्या याच्यात विचारलं आलं तर कधी बघ. काल ते रमजान ईद सुरू झाली ना ती, त्याने विचारलं होतं हे कधी उन्हाळ्यात येते, आता उन्हाळ्यात आहे, कधी हिवाळ्यात येते, कधी पावसाळ्यात, असं वेगवेगळ्या याच्यात रमजान ईद दरवर्षी येत असतं. त्यांचं असं फिक्स नाही आहे किंवा याच याच्यात त्याच्यात असं. जसं गुढीपाडवा आहे आपला, वेगवेगळ्या तारखेला येतो ना तो, तिथीला असतोच तो. गुढीपाडवा म्हणजे एक तिथी आहे. तिथी तिथी म्हणजे आपण शालेवान शेके वगैरे लिहितो ना, समजलं का? ते तिथी बरोबर असते. चैत्र महिन्याचा पहिला दिवस पाडवा म्हणजे पहिला दिवस. तुम्हाला ते महिन्याची माहिती ना, पाडवा म्हणजे पहिला दिवस, बीज बीज म्हणजे दुसरा दिवस. तुकाराम बीज माहिती तुम्हाला? बीज म्हणजे दुसरा दिवस. कशानंतर? पौर्णिमानंतर किंवा अमावश्यानंतर दिवस असतात ना, पहिला दिवस दुसरा दिवस, असं त्याला पहिला जो असतो पाडवा म्हणतात. आता अमावश्यानंतर पहिला दिवस येईल, त्याला आपण म्हणू पाडवा. गुढीपाडवा, त्याच्यानंतर दिवाळी पाडवा असतो का, दिवाळी नरक चतुर्दशी झाली, अमावस्या झाली की पुढचा दिवस पाडवा असतो. दिवाळी पाडवा पहाड म्हणतो ना आपण, पाडवा असतो. नंतर दुसरा दिवस त्याला बीज म्हणतात. तिसरा दिवस तृतीया म्हणतात. हरतालिका तृतीया, अक्षय तृतीया असे नाव ऐकले असतील तुम्ही. तृतीया म्हणजे तिसरा दिवस. चौथा दिवस म्हणजे आज येते चतुर्थी. पाचवा दिवस म्हणजे पंचमी, नागपंचमी, रंगपंचमी, शब्द ऐकले ना तुम्ही? पंचमी म्हणजे पाचवा दिवस. सहावा दिवस म्हणजे षष्ठी, चंपा षष्ठी, ऐकलाय का शब्द? ऐकेल असतील कधीतरी, म्हणजे काय ते नको विचारा, कोण चंपा कोण षष्ठी. सातवा दिवस सप्तमी, रथ सप्तमी, ऋषी सप्तमी असं ऐकलं असेल. आठवा दिवस अष्टमी, गोपाळाष्टमी. नंतर नवरात्रीतली अष्टमी असते बघा, देवीचा अष्टमीच्या आरत्या असतात ना, आरती अष्टमी. नवमी तर माहिती तुम्हाला, रामनवमी. त्याच्यानंतर अजून कोणती नवमी असते? दासनवमी असते, रामनवमी असते. अजून नवरात्रीतली नवमी असते का? सगळेच दर महिन्यामध्ये 2-2 नवमी आणि 2-2 दशमी येतात. 10वा दिवस म्हणजे दशमी, विजयादशमी, रावणाला मारलं तो दिवस दशमी. 11वा दिवस म्हणजे एकादशी, एक दशी, 1 आणि 10. 12वा दिवस म्हणजे द्वादशी, 2 आणि 10. त्रयोदशी म्हणजे 3 आणि 10. चतुर्दशी म्हणजे 4 आणि 10 म्हणजे 14. पंचदशी नसते, कारण डायरेक्ट पौर्णिमा असते. आणि तर हे झाले आपली सिस्टीम. तिच्याने 12 महिने असतात. आणि काही तारखा अशा असतात की चतुर्थी आणि पंचमी एक साथ आली,
तृतीय आणि चतुर्थी एक साथ आली, असे एक साथ येतात ते. मग हे ना दरवर्षी 10 दिवस जे असतात असे ऍडजस्ट होतात दरवर्षी 10. म्हणून आपलं आहे ना घडी गुढीपाडवा 21 मार्च लिहिल, मग 16 मार्च असं इकडे तिकडे जात राहतो. पण तो ऍडजस्ट होतो दर 3 वर्षांनी. 3 वर्षानंतर या महिन्यांमध्ये एक अधिक मास येतो, अधिक मास. समजला, अधिक मास म्हणतात त्याला, एक्स्ट्राचा मास. तर दरवर्षी 10चा तोटा होत राहतो, तूट होत राहतो. त्या तिसऱ्या वर्षी डायरेक्ट 30 दिवसांचा एक ज्याने ऍड केला जातो, मग तो ऍडजस्ट होऊन जातो. तो म्हणजे इकडे तिथे जातात तर तिकडे चालले जाते, ऍडजस्ट होऊन जाते, बॅलन्स होते. हे झाली आपली पद्धतीतली भारतीय पद्धती. तर रमजान ईद जी बनवली जाते ती भारतीय कॅलेंडरनुसार नाही, ते हिजरी सणनुसार असते. आपलं जे असतं हे जे कॅलेंडर आहे सूर्याच्या गतीवर आधारित असतं. कोणाच्या, आता याच्यावर प्रश्न विचारला होता की हे जे आपलं चैत्र वैशाख आहे वगैरे, हे इंग्रजांचं जे 1 तारीख 2 तारीख हे तर वेगळंच प्रकार नाही, याला तर काहीच सायन्स नाही. पण आपण ते पाळतोय, ते गुलाम होते आपण म्हणून पाळतोय. मग तुम्ही आता पाहिलंय का शेताची जी पेरणी होते 7 जून म्हणतात सगळे, मृग नक्षत्र वगैरे ते म्हणतात. पण मृग नक्षत्राला पेरलं जातं, म्हणजे आपली पद्धत चैत्र वगैरे ते बघून, ते महिने बघून पेरलं जातं. समजलं, जे शेतकरी चांगले पंचांग घेऊन बसतात त्यांनी माहिती ते काय. तर ठीक आहे, तर हे जे आता जे सण आहे म्हणजे हे रमजान ईद वगैरे जिच्यावर साजरी केली जाते ते का होते अशी त्याचं कारण सांग. हे महिने आपले 12 महिने असतात. किती महिने असतात? 12. त्यांच्या त्या कॅलेंडरमध्ये मुस्लिम कॅलेंडर जे असतात त्याच्यामध्ये आता 2 नाव देऊ आपण, याला हिंदू कॅलेंडर देऊ, मुस्लिम. आणि मुस्लिम म्हणजे ते तुर्क वगैरे तिकडनं जे आलेले लोक त्यांनी तयार केलेलं आहे ते. समज औरंगजेब जे पाळायचा किंवा मुघल जे पाळायचे ते वालं कॅलेंडर. त्याच्यामध्ये 10 महिने असतात. किती महिने असतात? 10. म्हणजे दरवर्षी 2-2 महिने असा मागे मागे सारखंच येतो आणि तो ऍडजस्ट नाही केलेला असतो. जसं हिच्यामध्ये अधिक मास करून ऍडजस्ट केलेले असतात ना दिवस पुढे, तर तसं तिच्या ऍडजस्ट ते 2-2 महिने मागे सारखं जाते. मग तो आता हिवाळ्यात समजा डिसेंबर मध्ये आला तर पुढच्या वेळेस तो डिसेंबरच्या 2 महिने इकडे सारखे 2 महिने, म्हणून तो हिवाळ्यातल्या पावसाळ्यात जातो, पावसाळ्यातला उन्हाळ्यात, असंच सुरू असते ते. लक्षात आलं का? म्हणून तो रमजान ईद कधी उन्हाळ्यात, कधी 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 असं असं ते येतं. कळतंय का? म्हणजे 6 वेळा दिवाळी आली, 6 वेळा, सॉरी 5 वेळा दिवाळी जेव्हा येते तेव्हा 6 वेळा रमजान येते. म्हणजे तुम्ही जर 5 वर्षामध्ये 5 वेळा दिवाळी साजरी करणार 60 महिन्यात, तर रमजान ईद 6 वेळा आलेली असते. लक्षात आलं का? तर ते चंद्राच्या गतीवर आधारित ते कॅलेंडर असतं. याच्यावर प्रश्न होतो. हिंदू कॅलेंडर सूर्याच्या गतीवर 365 आणि हे चंद्राच्या गतीवर. समजलं? त्यांचा जे महिना असतो तो 27 दिवसांचा, 27 पण काहीतरी असं बघून घेतो, 27 दिवसांचा असतो. आणि आपले महिने कसे असतात? 30 दिवस 31 दिवस असे असतात. 30 दिवसाचा 29 दिवस असे ऍडजस्ट केलेले असतात. तर हा दोघांमध्ये फरक असतो. त्याने विचारलं होतं का म्हणून तुम्हाला सांगितलं. एकदा प्रश्न होता हेच, तुकाराम बीज माहिती तुम्हाला? आज आहे 17 तारखेला मला वाटतं की काय, 17 की 16 असेल किंवा तरी, पण आहे. आता हे जे बीज असते, हे बीज म्हणजे कोणता दिवस असतो असं एकदा विचारलं. समजलं? आता मला सांगा, आपण रंगपंचमी म्हणतो. पंचमी म्हणजे 5वा दिवस, पंचमी म्हणजे 5वा दिवस. पण आपण जे रंगपंचमी होळी असते, होळी आणि पंचमी असते, तो 5वा दिवस आहे का ते सांग. होळीच्या दिवशी कोणता दिवस असतो? होळी कोणत्या दिवशी असते सांगा बरं. होळी पुढे काय नाव असतं? होळी पौर्णिमाला असते ना. होळी पौर्णिमाच्या दिवशी असते, म्हणजे पुढचा दिवस ते रंग खेळतो आपण बघा. तर तो पौर्णिमा नंतर पहिला दिवस असतो, तो पहिला असतो ना, तो म्हणजे पाडवा असतो ना, तो एक पहिला दिवस असतो. मग त्याला पंचमी का म्हणतात? पागल झाले का? रंगपंचमी का म्हणतात त्याला? त्याचं कारण आहे की होळी झाली पौर्णिमा की पुढचे 5 दिवस रंग खेळायचे असतात. किती दिवस? 5 दिवस रंग खेळायचे असतात.
उत्तर भारतात ते खेळतात. तुम्ही पाहिलं असेल तिथले चित्र, ते नवरा बायको खेळतात, बायको मारत तिथे छडीला असते. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा असतात. समजलं का? आपल्याही प्रत्येक भागामध्ये होळी खेळायच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. तिकडे काय करतात ते, त्या दिवशी भांग करतात. त्याला शिवरात्रीला भांग उरलेली असते, त्या दिवशी मस्त ते करतात, दुधासोबत ते पितात आणि ते जिंकत राहतात. असं काही ठिकाणी करतात. काही ठिकाणी फक्त प्रसाद म्हणून ते करतात. झिंगत भिंगत काही नाही, असं साधं फक्त ते करतात. आपल्या ठिकाणी विनाकारण काही ज्या काही लोक करत असतात. रंगाचे प्रकार असतात, रंग तयार करण्याचे प्रकार असतात, आणि ते नैसर्गिक वापरले पाहिजे असं म्हणतात. त्याचेही काहीतरी कारण आहे. उत्तर भारतात वेगळे, इकडे तिकडे वेगवेगळे असतात. तुमच्याकडे एक झाड असते बघा, पलासचं झाड म्हणतो ते, पळसाचं झाड, ऑरेंज फुलं येतात बा त्याला, त्याच्यापासून रंग तयार केले जातात. कुठे कशापासून ते रंग तयार केले जातात. तर त्याचा एक वेगळा आनंद असतो. याला, या गोष्टीला वसंत उत्सव म्हटला जातो. आता वसंत उत्सव सुरू झालेला त्या इथे उत्तर भारतामध्ये. वसंत उत्सवाचा अर्थ असा होतो की रंगांचा माहोल असतो, आणि याच्यामध्ये निर्मिती सुरुवात झालेली असते प्रत्येक गोष्टींची. होळीपासून ते रंगीबिरंगी, जे वातावरण रंगीबिरंगी झालेलं असतं. आता तुम्ही पहा, झाडांवर पहा, कुठे फुलं आलेली असतील, कुठे पाच झाड झालेली असेल, पानं असं काही उगायला सुरुवात अशी या काळामध्ये पुढे सुरू होते. या याच्यामध्ये समजलं, पतझड वगैरे होऊन नवीन सृष्टी, ते म्हणतो ना आपण, सापाची काच निघते आणि नवीन तो चमकतो बघा चांगला, तर तसं ते सुरुवात झालेली असते. आणि त्याचा उपयोग काय होतो मग, तर नवीन धोरणं ठरवण्यासाठी. म्हणून आपल्याकडे आहे ना बघा, तो गुढीपाडवा येतो आता मार्च मध्ये. आपली एंडिंग कुठे होते, देशाच्या आर्थिक विभागाची एंडिंग कुठे होते, 31 मार्चला होते ना. आणि 1 एप्रिल पासून नवीन डायरी सुरू होते. हिशोब वगैरे जे करतात त्याला माहिती, 1 एप्रिल पासून. तर त्याचं शास्त्रीय कारण त्याच्या मागचं हे. काय मिळतील आता, लाडू काय मिळतील, ट्रॅकसूट. हा, उन्हाळ्यामध्ये ट्रॅकसूट घालायची नाही बरं का, कारण त्या तो घाम येतो, म्हणजे जे बारीक आहे जास्त बारीक होऊन जातील, बाकी काही नाही. आज जे जाडे त्यांना वाटतं आमच्या अंगावर, एकाच्याही अंगावर चरबी दिसत नाही इकडे, त्याच्यामुळे म्हणून म्हटलं मी डायरेक्ट की घालू नका. ज्याला वाटते चरबी असेल आणि कमी करायची असेल त्याला ते घालायचं उन्हाळ्यामध्ये. समजलं, अनैसर्गिक असते ते. मी दिसला आपला ट्रॅक सुरू, हा नैसर्गिक असं नाही, माझ्या अंगावरले चरबी चढेल, ते काढायची अजून थोडीशी 10 किलो. तर लक्ष येते तुम्हाला, हे कार्ड कसं आहे, तुम्हाला गोष्ट का सांगितली, याच्या 2-4 गोष्टी जनरल नॉलेजच्या होत्या. एक महत्वाची गोष्ट, हाच असा कार्ड आहे की याच्यामध्ये संकल्प चांगले घेतले जातात. 1 जानेवारीला नाही घेतला जातो. आता आपला जो गुढीपाडवा होईल ना, त्याच्या दिवशी संकल्प घेतला जाईल की नवीन वर्षात मी असं करेल. या महिन्याभरात ठरवा मला काय करायचंय जीवनामध्ये, काय करायचंय, काय ठरवण्यासाठी 1 महिना चालला जाईल. 1 तारखेपासून डायरेक्ट कामाला लागायचं. तोपर्यंत अभ्यास करत राहा बरं का, तोपर्यंत असं वाट पाहणार नाही, तोपर्यंत करत राहा. पण जे करायचंय त्याची तीव्रता एक एक पाडव्यापासून, म्हणजे कोणत्या, चैत्र महिन्याच्या पाडव्यापासून करा. समजलं, आपल्याकडे पहिल्यापासून जे राजे महाराजे झाले सगळे झाले, त्यांचे संकल्प या दिवशीचे असतात. समजलं, पोथी पुराणमध्ये पाहिलं तेच दिसेल तुम्हाला. आणि तेच काय, भारत सरकारचाही संकल्प तोच असतो. अर्थसंकल्प आता पारित झाला, पण लागू कुठून होईल तो, 1 एप्रिल पासून होईल ना. ते संकल्प म्हणजे ठरवलंय आम्ही की असं असं करणार, ते होईल की नाही होईल त्याचा हिशोब शेवटी करू. समजलं, आता तुम्ही हिशोब करा की मागच्या वर्षभरात मी काय काय केलं, हिशोबाचे दिवस आहे. आणि नंतर मग तुम्ही संकल्प करा. मग तुम्हाला 2 कामं, वर्षभरात काय ठरवलं होतं आणि काय काय झालं. आणि काहीच ठरवलं नव्हतं मग तर टेन्शनच नाही आपल्याला, की नाही, कारण काही ठरवलं नव्हतं, काही झालंच नाही, आणि जे झालं असेल ते जास्तच झालं असेल. जे ठरवलं ते झालं नाही. मी ठरवलं होतं की मी असं असं होईल, आणि संकल्प पूर्ण झालेले नसतात आपले, गॅरंटी ना. ज्याचे झाले त्याला अभिनंदन. पण पुढच्या वर्षी मग माझा संकल्प मोठा असेल, आणि दरवर्षी संकल्प मोठे राहिले पाहिजे. मागच्या वर्षी मी 2 लाख रुपये कमवले होते, तर पुढच्या वर्षी 2 लाखापेक्षा जास्त कमवले, त्याच्या पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षा जास्त, असा संकल्प वाढत गेला पाहिजे. हे झालं पैशांचं, बाकीच्या गोष्टी तशा असतात. तर हे तुम्ही संकल्प ठरवायचे, याचा हिशोब करायचा. मग रोज बसायचं आहे का हिशोब करायला, नाही. फक्त रोज असं आठवा की मी काय ठरवलं होतं आणि काय झालेलं, कळतंय का, अरे समजतंय का मी काय सांगतो.
जेव्हा चांगले लोक शांत बसतात तेव्हा निर्णय घेतले जातात.